पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, दृकश्राव्य माध्यमातून तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. रोजच्या आयुष्यातील विनोदाला अचूक टिपणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांच्या विनोद निर्मितीचं कौतुक करण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत करूया. कूल, ब्युटिफुल अँड टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. तर मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत श्री अमित मोडकजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुनीता अमित मोडकजी. मंडळी, बुडबुडे बाबांकडे एक भक्त आलाय आपल्या करिअरच्या मार्गदर्शनासाठी. चला बघूया त्याच्या करिअरला काय दिशा मिळते तेच पाहायला मंचावर स्वागत करूया आपल्या अतरंगी कलाकारांचं. बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की बोला. बुडबुड 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 बुडबुड. ये बनोबा ये. बनोबा, हॅपी दिवाळी बनोबा. बाबा शुभ दीपावली. नाही नाही, माझ्यासाठी हॅपीच बनोबा, कारण आज मला फराळ खायला मिळणार. वर्षभर या सणाची वाट बघतोय बनोबा. फराळाचा खमंग वास सगळीकडे सुटलाय. कुठवर आली तयारी बनोबा? बाबा सगळं झालेलं आहे, सगळं झालंय. फक्त चकल्या आणि शेव पाडायची बाकी आहे आणि थोडेसे लाडू वळायचे बाकी आहेत आणि आपला जो चिवडा आहे ना त्याला फोडणी द्यायची बाकी आहे आणि शंकरपाळ्या आहेत ना बाबा सगळ्यात शेवटी बनवायचे आपण. अरे भुंग्या केलंयस काय मग? सगळंच बाकी आहे बनोबा. असं नको करू, आता नाही सहन होत आहे बनोबा. बाबा थोडं थांबा बाबा. एकदा त्या कुरकुरीत चकलीचा घास माझ्या दाताखाली येतो असं झालंय. त्या बेसनाच्या लाडवाचा एक घास तोंडात घेऊन ते बेसन कधी टाळूला चिकटते असं झालं. नाही रे बनोबा, आता नाही सहन होत आहे. थोडा वेळ थांबा, थोडा धीर धरावा लागेल बाबा. बाबा काय तुमचा एक ना भक्त बाहेर आलाय, तो आशेनं वाट बघतोय बाबा. नाही रे, तुमचा आशीर्वाद होय बाबा एकदम. नाही रे, जा रे, मी नाही. चल. अरे आम्ही बाबा बिबा आहेत तर आम्हाला काही दिवाळीची सुट्टी बिट्टी काय आहे की नाही? आमची युनियन नसली म्हणून काय एवढं राबवाल काय? मी नाही रे. चल बाबा, बाबा माझं ऐकून तर घ्या बाबा. बाबा तो लाखोंचं डोनेशन द्यायला तयार आहे बाबा. बघ बनोबा, ह्या वेळी आत्ता मला पैशांचा आमिष दाखवून त्यांना लगेच घेऊन ये. जा जा घेऊन या या. बुडबुडे बाबा, बुडबुडे बाबा की, बुडबुडे बाबा की, बुडबुडे बाबा की. बाबा जय बाबा. बाबा मला पदरात घ्या. बाळा पदरात घेतो, पण आधी लुंगीतून बाहेर ये बाला. बुडबुडे बाबा, बुडबुडे बाबा. बालका मला कळत नाहीये, डोनेशन द्यायला आलायस की घ्यायला आलायस? म्हणजे बाबा बनोबा, हा बाबा. लुंगी बदला. बाबा बदला लुंगी असं असतं. अरे तुझा विनोदाचा बोनस. अरे लुंगी मधला म्हणजे जो तो येतोय डायरेक्ट लुंगीत घुसतोय. एवढी ऍक्सेसेबल झाली आहे ती. कॉस्ट्युम वाल्यांना सांगून ती बदला. मी सांगतो. हा, बोल बालका, बोल बोल बालका, काय समस्या आहे? बाबा, बाबा मी गोंधळलोय बाबा. अरे गोंधळलायस म्हणून तर माझ्याकडे आलायस. क्लॅरिटी असणारे माझ्याजवळ फिरकत पण नाही. हा हा नाही, बोल चल. बाबा मला मी कसं खूप गोंधळात आहे. मला एक समस्या आहे बाबा. मला त्याचं निरसन नाही करता येत आहे बाबा, म्हणून मी तुमच्याकडे आलोय बाबा. बोल काय समस्या आहे बालका? सांगतो बाबा. बाबा मी आयटीत काम करतो. मी नेहमी बोलतो गर्वाचं घर खाली असतं. आता आली आहे अंगाशी. बाबा तुमच्या दोघांनाच मिळाला विनोदाचा बोल. तसं नाही बाबा. म्हणजे आयटीत म्हणजे असा नाही बाबा. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बाबा. हां, आणि माझ्याकडे ना खूप पैसा आहे. जमीन जुमला आहे. 2 घरं आहेत माझी मस्त मोठी अशी 3 BHK. गाड्या आहेत 2.
पण बाबा मला झोप नाही लागत रात्रीची. हा मला असं ना अर्धवट वाटतं. असं नेहमी असं वाटतं की काहीतरी अपूर्ण आहे. मला ना हा जॉब नाही करायचा आहे. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे बाबा. अरे वाह वाह, माणसानं स्वप्न पाहावीत आणि तू बघतोस हे खूप उत्तम आहे. बाबा. सांग तुझं काय स्वप्न आहे बालका? बाबा मला असं वाटतं माझ्या अंगात कला आहे बाबा. मला तुझ्या पद्धतीने एंट्री घेतलीस ना त्यावर मला वाटतं तुझ्या अंगात किडा आहे. तुझ्या अंगात कला क्रीडा दोन्ही आहे बालका. हो बाबा. हा. पण मला ना बाबा माझ्या अंगातल्या कलेवर जास्त भर द्यायचा आहे. मला नेहमी असं वाटतं की मी ऍक्टर होऊ शकतो. मला ऍक्टर व्हायचंय बाबा. मला मोठा ऍक्टर व्हायचंय बाबा. ऍक्टर्सना ना समाजात मान सन्मान असतो. लोक ओळखतात. चॅटिंगवर मुली कळला, मेन मुद्दा कळला बालका तुझा. योग्य स्वप्न पाहलंयस, होशील तू मोठा ऍक्टर होशील. हा ना. एक काम कर बालका, माझा आशीर्वाद आहे. ही घे नळी. सोमवार, मंगळवार आणि शनिवार पूर्वेला तोंड करून पश्चिमेला पाठ करून 121 बुडबुडे उडवायचे बालका. 6 आठवड्यात ऍक्टर बनशील. जा बनवा, याला घेऊन जा, मोठी पावती फाडा. आता ऍक्टर बनणार आहे. मग आता मी तो जॉब सोडू ना, मी ऍक्टर सगळं सोड, जा बालका. मी बनू, मी ऍक्टर होणार. बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा मला एक प्रश्न पडलाय. आहेच का? बाबा आता तू हे केल्यानंतर मी म्हणजे ऍक्टर होईन ना 6 आठवड्यात? होणार. पण बाबा मग मी ऍक्टर झालो आणि मग माझी वाट लागली तर? म्हणजे ऍक्टिंग हे क्षेत्र बेभरवशाचं आहे ना बाबा. म्हणजे मी येईन ऍक्टिंग करायला जॉब बिब सोडून, पण माझंच काही नाही झालं तर? आता मी एवढे मोठे स्टार बघतो बाबा, आपण रस्त्याने फिरतात, कुत्रं ओळखत नाही हो एका काळानंतर. हो म्हणजे कितीतरी लोक आहेत असे. म्हणजे काय कधी काय होतं ना, मागून येऊन काही कलाकार मोठे होतात आणि एखादा कलाकार तिथेच राहतो. त्याला कसं वाटत असेल है ना? किंवा मला असं वाटतं ना बाबा, ऍक्टिंग करण्याचं स्वप्न बघायचं म्हणजे ना बिना सीटच्या सायकलवर जग फिरण्याचं स्वप्न आहे. कधी घुसेल सांगता येत नाही है ना? खरंय बालका, खरंय. एका वाक्यात तू इथल्या 20-22 जणांना सायकलवर बसल्याचा फील दिला. खरंय बालका, यातले खास कळगे तुला माहिती आहेत ना, हे उत्तम. मला एवढं माहिती आहे ना, मग आता चाललंय ते काय वाईट आहे? उत्तम आहे ना. बरोबर बाबा, माझा जॉब चाललाय तो चांगला आहे. तो सोडून मी परत कशाला मरायला ऍक्टिंग बिक्टिंग करू? बरोबर आहे. बाबा मी माझा गोंधळ क्लिअर केलात बाबा. हो. मी ऍक्टिंग नाही केली पाहिजे, मी जॉब केला पाहिजे. ठरलं बाबा. बुडबुडे बाबा की जय. मी ऍक्टिंगच नाही करणार, मी जॉब करणार. पण मग मी एक मिनिट बाबा, मी एका कोपऱ्यात खुर्चीवर बसून राहणार, मान खुपसून लॅपटॉप मध्ये, आणि मग काम करणार. मग लोक ओळखणार नाहीत ना मला ते पण पाहिजे ना. मला तसं ऍक्टरचं कसं असतं ना, लोक ओळखतात त्यांना, बाहेर गेल्यावर सह्या बिया मागतात, फोटो काढतात, इंटरव्ह्यू घेतात. मला तसं पाहिजे ना बाबा. ऍक्टर असं सगळे ओळखतायत तसं पाहिजे ना बाबा. तसं झालं पाहिजे ऍक्टर सारखं. ऍक्टर हो का बाबा? जा बन, ऍक्टर बन, जा. ऍक्टर बनतो बाबा. जा. नको बाबा. काय रे? नाही रे, काय ऍक्टर नाही बाबा. ऍक्टरला लोक ओळखतात पण सेटच्या बाहेर. सेटवर त्याला कुत्र किंमत देत नाही. सेटवर एकच शहाणा असतो, डिरेक्टर. होय ना? ऍक्टरचं कसं आहे माहितीये बाबा, ऍक्टर ना चकली सारखा आहे. दिवाळीत दिसतो 4 दिवस फराळात, बाकी वर्षभर बारमध्ये. नाही रे, याला सांग ना नको आता चकली विकली. तो भाजणीचा वास नाकातून पार आथडीपर्यंत गेलाय. नाही तसं नाही बाबा. म्हणजे मला काय म्हणायचं होतं की मला वाटतं मी ऍक्टर बनायला पाहिजे, पण ऍक्टरला किंमत एका सेटवर नाही, सेटवर किंमत डिरेक्टरला आहे. मग मी एका ऍक्टरला बघितलं ना, तो असं मस्त बाहेर असं सगळ्यांना हॅलो हाय सेल्फी बिल्फी सगळं करून आला, आणि आत आला ना जसा सेटवर, डिरेक्टरने शिव्या घालायला सुरुवात केली. असं मान खाली घालून ऐकत होता सगळं. मी बघितलंय बाबा, डोळ्यांनी बघितलंय. डिरेक्टर मेन असतो. होय ना? हे मोठे ऍक्टर आहेत ना, मोठ्या डिरेक्टर सर 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 अशी फुगडी घालतात. मी बघितलंय, मी पाहिलंय. मला बाबा मी काही ऍक्टरने बघितलंय
काही ऍक्टर असे पण आहेत जे मोठ्या मोठ्या डिरेक्टरला सर आज तुम्ही नसता तर मी नसतो असं बोलतात. ते पण आहेत बाबा, त्यांचं काय करायचं. मला वाटतं ऍक्टर नाही बाबा, डिरेक्टर मोठा आहे. डिरेक्टर कॅप्टन ऑफ द शिप आहे. डिरेक्टर झालं पाहिजे बाबा. बाबा बाबा मी डिरेक्टर होऊ. बन पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.